प्रेमकथा उद्या कधीच येत नाही, नेहमी येतो तो आज. प्रेमकथा इन मराठी. दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण. कॉलेजपासून दोघेही एकत्र. मग नकळतच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आवडत तर दोघे होते, पण स्वतःहून बोलायला कोणी तयार नाही. त्याला वाटायचं तिला आपल्या मनातलं समजलं तर ती असलेली मैत्रीसुद्धा तोडून टाकेल. आणि तिला वाटायचं की मी स्वतःहून विचारलं तर तो म्हणेल की आजकालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत, गैरसमज होईल. दोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते, पण बोलायला तयार नाही. एकदा तिने तिच्या मैत्रिणीला सहज कॉल केला. ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असं तिला समजलं. ती लगेच तिला भेटायला गेली. रूमच्या जाताच तिला एक अनोळखी माणूस दिसला, पण तरीही ती गेली. तिच्यापाशी विचारपूस करू लागले. तेव्हा तिला समजलं की तिच्या मैत्रिणीला कॅन्सर झाला होता. ती काही दिवसच जगणार होती. दोघीही रडत होत्या. नंतर थोड्या वेळाने तिला त्या माणसाविषयी विचारलं. कोण, कुठला, मी कधी याला पाहिलं नाही. ती उदास नजरेने त्याच्याकडे पाहते आणि बोलते, हा आम्ही लहानपणापासूनचे फ्रेंड्स, एकत्रच लहानाचे मोठे झालो. नंतर घर बदलले, जॉब वेगळा, सगळं वेगळं झालं, पण मैत्री तशीच होती. आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचो, पण आम्ही कधी भावना व्यक्त केल्याच नाही. दोघेही घाबरायचो, पण नंतर आमच्यातला दुरावा वाढतच गेला. पण एकदा मी ठरवलं की आज त्याला सगळं सांगून टाकायचं. तेव्हा मी त्याच्या घरी गेले, पण तिथे समजलं की त्याचं लग्न ठरलं आहे. मग मी स्वतःहूनच काही सांगितलं नाही. वेळ लागला, पण मी स्वतःला सावरलं. निदान तो त्याच्या आयुष्यात सुखी आहे हे समजून मी जगत होती. आज मी त्याला हे सत्य सांगितलं तर तो बोलला की हो, तोही माझ्यावर खूप प्रेम करत होता, पण बोलला नाही. आणि आज बोलला तर आयुष्यच उरले नाही माझ्याकडे. असं वाटतं की त्यावेळेस जरा हिंमत करून मी त्याला विचारलं असतं तर प्रेमाचे काही क्षण तरी नशिबात आले असते. आज प्रेम आहे तर क्षणच अपुरे आहेत आमच्यासाठी. हे सर्व ऐकून ती खूप टेन्शनमध्ये येते. ती लगेच त्या मित्राला फोन करते, भेटायला बोलवते. तो येतो. ती त्याला घट्ट मिठीत घेते आणि म्हणते, तुझं माहीत नाही मला, पण मी खूप प्रेम करते तुझ्यावर. तो सुद्धा मग थोडा हसतो आणि म्हणतो, मी पण. मित्रांनो, आयुष्यात असं काहीच करू नका की पुढे जाऊन तुम्हाला वाटेल कदाचित हे केलं असतं तर, असं बोलला असता तर, असं करायला हवं होतं. कारण जेव्हा तुम्हाला असं वाटेल तेव्हा कदाचित तुमच्याकडे वेळच नसेल. उद्या कधीच येत नाही, नेहमी येतो तो आज. म्हणून आजच्या दिवसातच मनसोक्त जगा. एक नाते असेही. रिलेशनशिप स्टोरी इन मराठी. विष्णूला काही सुचत नव्हते काय करावे. कसाबसा तो सीमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. नवीनच थाटलेला संसार आता थोडा विखरला होता. सीमाला अचानक रक्ताच्या उलट्या चालू झाल्या होत्या. विष्णूने तिला ॲडमिट केले. त्यालाही सुचेना काय करावे. प्रेमविवाहामुळे विष्णूच्या घरचेही रुसले होते आणि सीमाच्या घरचेही. मदत कुठून मागावी कळत नव्हते. घरासाठी लोन काढले होते, त्यामुळे सॅलरीचे पैसेही हप्ता भरण्यासाठी जात होते. त्याच्या हातात उरले होते ते फक्त प्रेम आणि विश्वास. काय करावे. आपल्या बायकोसाठी हॉस्पिटलमध्ये उभा राहून तो तिलाच पाहत होता. ती शांत झोपली होती. अचानक डॉक्टर बाहेर आले. त्यांनी विष्णूला कॅबिनमध्ये बोलावून घेतलं. विष्णू गेला. तिथे एक मुलगीही बसली होती. डॉक्टर तिच्याशी संवाद करत होते. त्या मुलीचा नवरा हॉस्पिटलमध्ये सिरियस होता. डॉक्टर तिला सांगत होते की तिच्या नवऱ्याकडे आता जास्त वेळ उरला नाही, तुम्ही त्याला भेटून घ्या. नंतर डॉक्टरांनी विष्णूला बोलावून घेतले. डॉक्टर, सीमाच्या पोटात गाठ झाली आहे, ती लवकरात लवकर काढली नाही तर तिला वाचवणे शक्य नाही. विष्णू हे ऐकून मनात दुःखी होतो आणि मनात भरलेला श्वास बाहेर टाकून डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर आता काय होईल. डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही प्लीज फीस भरा, आम्ही ऑपरेशनची तयारी करतो. विष्णू, तिला काही होणार तर नाही ना डॉक्टर. डॉक्टर, आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करू, तुम्ही लवकरात लवकर फीस भरा, तशी आम्हाला ऑपरेशनची तयारी करायला. विष्णू, साधारण किती फीस भरावी लागेल. डॉक्टर, 10,000 रुपये भरावे लागतील. विष्णू, ठीक आहे म्हणून कॅबिनच्या बाहेर येतो. विष्णू बाहेर खुर्चीवर डोक्यावर हात देऊन बसला होता. एवढे पैसे कुठून आणावे हे विचार करत होता. त्याने मित्रांना फोन करून पैशांची मदत मागितली होती, पण कोणीही तयार नव्हते. कॅबिनमध्ये जी मुलगी होती तिने विष्णूची व्यथा ऐकली. ती मुलगी विष्णूच्या बाजूला जाऊन बसली. ती विष्णूला धीर देत म्हणाली की होईल सगळे नीट, तुम्ही काळजी करू नका, माझा नवरा आता सिरियस आहे, मलाही सुचत नाही काय करावे. बघा ना कसं असतं, माझ्या नवऱ्याकडे पैसे खूप आहेत पण आयुष्य कमी आहे, आणि तुमच्या बायकोला बरं करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. हे आयुष्याचं संघर्ष असतं.
असंच असते, जे हवं असतं तेच आपल्याला भेटत नाही. ती बोलत राहते आणि तो फक्त ऐकत राहतो आणि तो काहीच बोलत नाही. नंतर ती निघून जाते. विष्णूला अजूनही समजत नसतं काय करावे. तो बायकोच्या रूममध्ये जातो. ती शांत झोपली असते. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. तिला जाग येते. सीमा, कुठे होतास कधीपासून? मी इथे एकटीच होती ना. विष्णू, अगं बाहेरच होतो. सीमा, मला काय झाले? काही सिरियस गोष्ट नाही आहे ना? विष्णू, नाही ग, तू झोप. शांत, मी आलो. सीमाची व्यथा पाहून विष्णू आतून खूप रडत होता. त्यालाच काय करावे सुचत नव्हते. नंतर डॉक्टर समोरून आले. ते म्हणाले, आम्ही ऑपरेशनच्या तयारीला लागतोय, तुम्ही इथेच बसा. विष्णू चकित झाला. पैसे कोणी भरले विचारात पडला. तो काउंटरवर जातो. त्याला तिकडे कळते की एक मुलगी त्याच्या नावाने पैसे भरून गेले आहे. विष्णूला ती कॅबिनमधली मुलगी आठवते. तो काउंटरवर असलेल्या मुलीला विचारतो, ज्यांनी पैसे भरले त्यांचा नवरा याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ना? त्याचा रूम नंबर सांगाल का? ते कुठे आहेत? ती म्हणते, हो, ते 3 नंबरच्या रूममध्ये आहेत. सीमाचं ऑपरेशन चालू असतेच. विष्णू त्या मुलीच्या नवऱ्याला बघायला जातो. जेव्हा तो त्या रूममध्ये जातो, बघतो तर काय, तिचा नवरा या जगात राहिला नव्हता. ती मुलगी ही त्याचा हातात हात देऊन बेडवर डोकं ठेवून होती. विष्णूने तिला धीर देण्याचा विचार केला. त्याने तिला ताई हाक मारून बोलावले. समोरून काही उत्तर आले नाही. विष्णू घाबरला. तिला उठवायला गेला तेव्हा त्याला कळून चुकले होते की ती सुद्धा जग सोडून गेली आहे. विष्णूच्या डोळ्यात पाणी आले. तो धावत जाऊन डॉक्टरांना बोलवायला गेला. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तिचा नवरा अर्धा तास अगोदर जीव सोडून गेला आणि ती 25 मिनिटांअगोदर. दोघेही सोबत गेले होते. विष्णू खूप दुःखी झाला होता. तेव्हा त्याला कळले की सीमाचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले आहे. तो खुश होता, पण मनात त्या मुलीचे आणि तिच्या नवऱ्याचे दुःख होते. विष्णू सीमाला घरी घेऊन आला. त्याने हॉस्पिटलमध्ये काय घडले ते सगळं सांगितलं. सीमालाही हे ऐकून वाईट वाटले. सीमा म्हणाली, असेही एक नाते जुळले तुमच्यात. धन्यवाद कथा पूर्ण ऐकल्याबद्दल.